तर नमस्कार मित्रांनो, तर सिम्पली पवनच्या अजून एका ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर सुरुवातीला मित्रांनो, अजून पण तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा माझ्या व्हिडिओला आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की त्याला शेअर करा. तर आज मी तुम्हाला ह्यासाठीच हा विशेष ब्लॉग अशासाठीच आहे कारण की आज ना पहिली बात खूप दिवसानंतर आपले आणि तुमची माझी भेट होते. कारण की मला वाटते मी शेवटचा ब्लॉग हा होळीवर बनवला होता, आमच्या साहित्य होळीचा. त्यानंतर मित्रांनो मध्येही मला टाईमच नाही भेटला कारण की खूपच आता सध्या तुम्हाला माहिती आहे मार्च चालू आहे. तर मार्चच्या अनुषंगाने खूपच आपलं ऑडिटचं काम चालू आहे आणि अकाउंटचे काही कामं चालू आहे, तर त्याच्यामुळे टाईम नाही भेटत आहे आपल्याला. आणि दुसरी गोष्ट आपल्याला ब्लॉगसाठी विषय लवकरात लवकर मित्रांनो भेटत नाही आहे. तर लास्ट फ्रायडेला देखील भावाची गाडी आणण्यासाठी गेलो होतो, त्याचा विचार केला होता ब्लॉग बनवीन, पण ते ज्या पद्धतीने म्हणतात ना आपल्याला ब्लॉग करायचा होता त्या पद्धतीने आपल्याकडनं तो ब्लॉग झाला नाही. काही व्हिडिओ झाले, काही व्हिडिओ बरोबर नाही आले, तर त्याच्यामुळे तो ब्लॉग पूर्ण झाला नाही. तर आत्ता मी हा ब्लॉग काढण्यासाठी याच्यासाठी आलो होतो की पहिली होता आपल्या लोकांशी म्हणजे आपल्या सबस्क्रायबरशी भेटीगाठी होतील परत या ब्लॉगच्या माध्यमातून. प्लस चॅनल ॲक्टिव्ह राहील कारण की मित्रांनो चॅनल ॲक्टिव्ह राहणं का गरजेचं आहे कारण की आज जर समजा मी तुम्हाला व्हिडिओ जर माझ्या पोचल्या नाहीत लवकरात लवकर, तर तुम्ही जे सबस्क्रायबर आहेत जे माझ्या व्हिडिओच्या वाट पाहत असतील किंवा नवीन सबस्क्रायबर जोडणी होत असेल तर त्या टायमिंगला हे व्हिडिओ जर आले नाहीत तर ते होणार नाही. तर मित्रांनो सांगायचा उद्देश हा होता की मी एक ब्लॉग काढला होता रॅपिडोचा, जो रॅपिडो आपण ड्राईव्ह करून किती कमवू शकतो दिवसाला. तर मी पार्ट टाईम आपला तो एक म्हणतात ना एक होता सोर्स होता जो मी तुम्हाला लोकांना दाखवला होता. आणि नंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण जाऊया उबेरमध्ये आणि उबेर एकदा चालून बघूया. तर झालं असं मित्रांनो की मधले ते 6-7 दिवस करता नाही आला तो ब्लॉग, तर उबेर देखील चालवता नाही आला. आता उबेर चालवायचा होता, पण तुम्हाला जसं माहिती असेल की महाराष्ट्र सरकारने परवा दिवशी म्हणजे साधारणतः आज तारीख आहे 14 नाही 13, 11 तारखेला नियम काढला की रॅपिडो, ओला, उबेर याची बाईक ही तात्पुरत्या स्वरूपात बंद करावी, त्यांचे परवाने तात्पुरत्या स्वरूपात रद्द करावे. आता ते कोणासाठी आहे फक्त मित्रांनो, जे पेट्रोल गाडी आहेत ना, म्हणजे जसं माझी आता समजा ही आपली गाडी पेट्रोल गाडी आहे, तर या पेट्रोल गाडीसाठी तात्पुरते परवाने रद्द केले, तात्पुरत्या स्वरूपात ते सर्व बंद आहे. ते चालू असणार फक्त इलेक्ट्रिक गाडीसाठी. म्हणजे समजा जर मित्रांनो तुमची इलेक्ट्रिक गाडी आहे, इलेक्ट्रिक स्कूटर वगैरे आहे, तर तुम्ही ते रॅपिडो प्लस ओला उबेर तुम्ही चालू शकता, पण तात्पुरत्या स्वरूपात पेट्रोलसाठी आपले या रॅपिडो ओला उबेर बंद आहेत. तर तेच मला तुमच्यासाठी एक उबेरचा सोर्स देखील दाखवायचा होता कारण की उबेरमध्ये कसं आहे मित्रांनो 0% कमिशन होतं. कमिशन कापत होते पण ते खूप कमी स्वरूपात कापत होते. जसं की मी तुम्हाला रॅपिडोमध्ये 25 रुपयाची ऑर्डरला 22 रुपये भेटत होते. तर ही जी ऑर्डर आहे ना ही सुरुवातच म्हणजे उबेरची राईड ही सुरुवातीच 24 रुपयापासून. तर मित्रांनो मध्ये झाला माईक बंद आपला. तर सांगण्याचा हाच होता की उबेरचे ज्या राईड असतात ना त्या राईड होत्या म्हणजे सुरुवातीला ते 24 रुपयाचे राईड देतील तुम्हाला, म्हणजे जवळच्या डिस्टन्सची. तर 24 रुपयामध्ये तुम्हाला 23 रुपयापर्यंत भेटतात. 1 रुपया त्यांचा ते डिस्काउंट काढून म्हणजे इन्सेंटिव्ह काढून घेतात. त्यानंतर ते इन्सेंटिव्ह तुम्हाला ॲड करून देतात, पण सध्या तरी ते सुरुवातीला तुमचे ते अकाउंटमधनं शेवटी जी राईड कंप्लीट करताना त्या चार्जेसमधनं ते कट करून घेतात. तर उबेर रॅपिडोच्या तुलनेतनं खरंच खूप छान आहे कारण की ते जे चार्जेस देतात ना, आता जसं मी एका वेळी दोन जेव्हा ॲप चालू केले होते ना तेव्हा मित्रांनो सेम डेस्टिनेशनला रॅपिडो 70 रुपये घेत होती. एक थोडं लांबचं डिस्टन्स होतं, तर सेम डेस्टिनेशनला रॅपिडो 70 रुपये घेत होती आणि तिथंच उबेर आहे ना जवळजवळ 105 रुपये की 110 रुपये घेत होते. तर उबेर थोडंसं कॉस्टली आहे कस्टमरसाठी, पण ते आपल्यासाठी थोडंसं चांगलं आहे. तर मी तुम्हाला नक्की सांगेन जर तुम्ही पार्ट टाईम बिझनेसचा सोर्स पाहत असाल तर एकदा तुम्ही उबेरला जावा. उबेर आणि प्लस रॅपिडो दोन्ही तुम्ही चालू ठेवू शकता. पण आत्ताच्या घडीला जसं तुम्हाला मी बोललो गव्हर्नमेंटने तात्पुरत्या स्वरूपात या सगळ्या गोष्टी बंद केलेल्या आहेत. तर तुमच्या जर गाडी ही पेट्रोल गाडी असेल म्हणजे टू व्हीलर जर पेट्रोलवाली असेल तर तुम्ही कृपया करून आत्ता सध्या चालू नका. आता कारण की चालवला तर 10,000 रुपये मित्रांनो त्या गाडीवर फाईन आहे आणि जर 10,000 तुम्हाला माहिती आहे छोटी अमाऊंट नाही. दुसरी गोष्ट जर गव्हर्नमेंटला एखादे पैसे घ्यायचे असतील तर ते घेणारच, त्याच्यामुळे जर तुम्हाला 10,000 रुपये फाईन प्लस गाडी जप्त देखील होऊ शकते. तर सध्या तुम्ही चालवू नका. सध्या जर तुम्हाला पार्ट टाईम सोर्स पाहिजे असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की याच्यामुळे माझी एक अर्निंग येत होती, ठीक आहे मित्रांनो, तुमची अर्निंग थांबली जरी असेल तरी तो एक फक्त मार्ग थांबला आहे मित्रांनो, अर्निंग थांबली नाही. तर अर्निंग तुमच्यासाठी मी तुम्हाला दुसरा ऑप्शन देतो. हे आहेत मित्रांनो झोमॅटो आहे, स्विगी आहे, प्लस प्रत्येक हॉटेलचे छोटे मोठे काय म्हणतात ना असे ॲप्लिकेशन असतात जे त्यांची फूड डिलिव्हरी असते.
ग्रोसरी डिलिव्हरी आहे, जसं समजा झोमॅटोचं डिलिव्हरी आहे, त्यानंतर ब्लिंकिट आहे, झेप्टो आहे, अजून भरपूर अशा गोष्टी आहेत मित्रांनो जे तुम्ही ते डिलिव्हर करू शकता. आत्ताच्या घडीला झोमॅटो आणि स्विगीला देखील थोडासा फ्लो कमी आहे का ते पण सांगतो मित्रांनो, कारण की आता सध्या तुम्हाला माहिती आहे इस्रायल, अमेरिका, इराण यांचं युद्ध चालू आहे. आपल्या सर्व गोष्टी म्हणजे म्हणतात ना गॅसपासून सगळ्या गोष्टी, क्रूड ऑइलपासून सगळ्या आपल्या थांबलेल्या आहेत. तर गॅसची सध्या कमर्शियल गॅस हे पूर्णतः थांबलेले असल्या कारणाने झालं आहे असं की आता आपल्याला जे हॉटेल आहेत ते हॉटेल झाले बंद. आता हॉटेल बंद झाल्यामुळे काय आहे की ज्या हॉटेलमधनं आपल्याला ऑर्डर भेटत होते ते कदाचित ते हॉटेल आता सध्याच्या घडीला बंद आहेत आणि ते सध्या तरी ते फूड डिलिव्हरीसाठी जात नाही आहेत. त्याच्यामुळे काही ठिकाणी ऑर्डर देखील बंद झालेले आहे. तर झोमॅटो आणि स्विगी याच्यामधनं जर तुम्हाला इन्कम नसेल म्हणजे ऑर्डर फ्लो कमी असेल तर तुम्ही ब्लिंकिटला जावा, झेप्टोला जावा, त्यानंतर स्विगीचा पण ते क्विक डिलिव्हरी असते, ग्रोसरी डिलिव्हरी त्याच्यावर जावा, झोमॅटोची देखील हे असते डिलिव्हरी असते क्विक डिलिव्हरी त्याच्यावर जावा. हे फक्त ग्रोसरी डिलिव्हरी करतात. ग्रोसरी डिलिव्हरीसाठी तुम्हाला मित्रांनो कोणत्या प्रकारचे चार्जेस नाही आहेत हे मी तुम्हाला नक्की सांगेन मी. तर सॉरी चार्जेस म्हणजे याच्यावर सध्या कुठलं बर्डन नाही आहे गॅसचं, तर त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यासोबत जावा आणि एक पार्ट टाईम अर्निंग तुमची चालू ठेवा. मी तुम्हाला दाखवलं असं झोमॅटो आणि स्विगीचं, पण सध्या काय आहे माहिती आहे मित्रांनो, मी खूप अगोदर 2 ते 3 वर्षापूर्वी चालू होत होते आज झोमॅटो आणि स्विगी. आता झालं आहे असं की ते खूप वर्षापासून नाही चालवलं, त्याच्यामुळे माझ्या आयडिया आहेत बंद आणि मला आता ते सध्या ओपन पण नाही करायचे कारण की आपल्याला तेवढा टाईम पण नाही आहे. पार्ट टाईममध्ये एका दिवशीसाठी जाणार आणि तेवढा आपण पेट्रोल खर्च करून तेवढी इन्कम आपली नाही जनरेट होणार. पण तुम्हाला या गोष्टीतनं खूप छान अशी इन्कम येऊ शकते मित्रांनो, तर त्याच्यासाठी नक्कीच जावा. आत्ता माझं झालं जवळजवळ मी हा व्हिडिओ ह्याच्यासाठीच काढला होता. मला तुम्हाला फक्त आणि फक्त सांगायचं होतं की मी मागल्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं रॅपिडो तुम्ही चालवा, उबेर चालवा. तर सध्याच्या गाडीला जर तुमची पेट्रोल गाडी असेल तर चालू नका मित्रांनो. 10,000 रुपये फाईन आहे, प्लस गाडी जमा देखील होऊ शकते. तर या गोष्टी जेवढी तुम्ही म्हणजे म्हणतात ना 4 आना का मुर्गी 12 आना का मसाला अशा गोष्टी होऊ शकतात. तर त्याच्यामुळे तुम्ही सध्या घडीला जाऊ नका. जेव्हा आपल्याला गव्हर्नमेंटची गाईडलाईन येईल तेव्हा मी तुम्हाला निश्चित पुन्हा एकदा ब्लॉग घेऊन येईन आणि पुन्हा तेव्हा सांगेन की तुम्ही आता चालवू शकता. तर सध्या तुम्ही चालवू नका. आपल्या सध्या ह्या ब्लॉगसाठी मी ह्या ब्लॉग ह्याच्यासाठीच फक्त काढला होता. बाकी चॅनलवर तुम्ही अजूनही नवीन असाल, एवढा व्हिडिओ पूर्ण जवळजवळ माझा हा 7 ते 8 मिनिटाचा व्हिडिओ झाला. अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझी व्हिडिओ जास्तीत जास्त होईल त्यांना शेअर करा. भेटूया मित्रांनो नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.